स्ट्रेस म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एक रिॲक्शन येतं. काही गोष्टाचं घडलं की सडनली आपल्याला राग येतो. हे म्हणजे ओव्हरऑल काय आहे की तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस हे ट्रिगर होत आहे. तुम्हाला राग येणार, तुम्ही अपसेट होणार, तुम्ही इरिटेट होतात. तर काय झालं की तेच थॉट बदलण्याने तुमचं बॉडीमध्ये एक फील गुड फॅक्टर आलं. नमस्कार. महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. 21 डिसेंबर हा जागतिक ध्यानधारणा दिवस म्हणून प्रसिद्ध आहे. पण हे मेडिटेशन ध्यान करण्याची वेळ केव्हा येते, जेव्हा मनावरचा ताण वाढतो तेव्हा. मानसिक ताण वाढला की मेडिटेशन, ध्यान या गोष्टींची गरज पडते. मग आपण ह्याचं मूळच काढून टाकलं तर, म्हणजे अर्थात हा स्ट्रेस, ताण घालवून टाकला तर बरोबर आहे. तुम्ही जो विचार करताय तेच आपण उत्तर हे. आपण ह्याचं मूळच शोधायचा प्रयत्न करणार आहोत. स्ट्रेस अर्थात ताणतणाव कसा येतो, हा ताणतणाव कसा घालवायचा आणि तो कसा कमी करायचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये. कारण रोजचं जीवन हे अतिशय कठीण, कष्टकरी झालं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत स्ट्रेस रिडक्शन एक्सपर्ट गुरुप्रसाद शेट्टी सर. गुरुप्रसाद शेट्टी यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते पेशानं वकील आहेत, पण त्याचबरोबर स्ट्रेस रिड्युसिंग एक्सपर्ट म्हणून ते गेले अनेक वर्ष काम करत आहेत. गेली 35 वर्ष ते या क्षेत्रात काम करत असून त्यांची 3 पुस्तकं सध्या ॲमेझॉनवर गाजत आहेत. त्या पुस्तकांची नावं अशी स्ट्रेस सिम्प्लिफाईड, स्ट्रेस रिड्यूस सिम्प्लिफाईड आणि अर्थात ॲमेझॉनवरती सध्या बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असलेलं पुस्तक 100 स्टोरीज ऑफ टू हेल्प यू रिड्यूस स्ट्रेस. हे सगळं सांगायचं कारण असं की तुमचा तणाव कसा घालवायचा आणि तुम्ही या तणावातनं कसे मुक्त होणार, यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत गुरुप्रसाद शेट्टी यांच्याबरोबर. गुरुप्रसाद सर, तुमचं महा MTB मध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. माझ्यासाठी ना स्ट्रेस रिड्युसिंग एक्सपर्ट ही पोस्टच नव्ही, तर आपण सुरुवातच त्याच्यापासून करूया की स्ट्रेस म्हणजे ताण, रिड्यूस म्हणजे कमी करणे आणि एक्सपर्ट म्हणजे त्यातला मातब्बर. सो ताणतणाव कमी करण्याचे मातब्बर ही पोस्ट कशी आली आणि तुम्ही याच्यामध्ये कशी सुरुवात केली? व्हेरी गुड मॅडम. आता जास्त करून आपण सगळं स्ट्रेस मॅनेजमेंट हे ऐकतोय. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय की तुम्हाला जर स्ट्रेस झालं की त्यानंतर आपण ते मॅनेज करतो. बरोबर. म्हणजे एकदा ते आपल्या बॉडीमध्ये ते रिॲक्शन झालं आणि त्यानंतर त्याची जे मॅनेजमेंट करणार आणि ते आपण मॅनेजमेंट म्हणजे मेडिटेशन केलं किंवा योगा केलं, ते सगळं आपलं मॅनेजमेंटची मेथड असतात. बरोबर. तरी ते मॅनेजमेंट जे आहे ते नंतर आपण करतो. अच्छा. त्या टाइमापर्यंत बॉडीमध्ये काय ते डॅमेज होतं ते होते. तुम्हाला ज्या टायमाला स्ट्रेस आला, आता आपण एक समजून घेऊया स्ट्रेस म्हणजे काय. स्ट्रेस म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एक रिॲक्शन येतं. ओके. ते फिजिकल रिॲक्शन असेल, इमोशनल रिॲक्शन असेल किंवा सायकोलॉजिकल रिॲक्शन असेल किंवा ते बिहेवियरमध्ये ते रिॲक्शन येतं. आता ते जे रिॲक्शन जे आहे ते इमिजिएट आपली रिॲक्शन येते. अच्छा. त्यामध्ये कसं आहे की काही ॲक्शन झालं की त्याला रिॲक्शन असतात. तसं आपल्या मनाला किंवा ते बॉडीला जर प्रेशर आलं तर प्रेशर जर आपल्याला आलं की ते आपल्या बॉडी मन जे आहे ते रेसिस्ट करतात आणि त्या रेसिस्टन्सला आपण बोलतो स्ट्रेस. ओके. आणि ते स्ट्रेस जे आहे ते म्हणजे काय असतं की इमिजिएट तुम्हाला तिकडे ते स्ट्रेस होतं. आता जस्ट तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. स्ट्रेस आपलं म्हटलं की काही गोष्टाचं घडलं की सडनली आपल्याला राग येतो बरोबर. किंवा आपण अपसेट होऊन जातं किंवा काहीतरी विचार करतो, अँझायटी येते. ओके. तर तुम्ही कधी जर ऑब्झर्व करत असाल तर काय तुमचा हार्टबीट वाढलेलं असेल. ओके. डोक्यामध्ये टेन्शन हे जास्त होतं, हेडेक होतात. हे म्हणजे ओव्हरऑल
काय आहे की तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस हे ट्रिगर होत आहे, म्हणजे ओके. तुमचं बॉडीमध्ये रिॲक्शन्स सुरू झाले. सुरू झाले. ओके. आता तुम्ही मला विचारणार आहे हे कशासाठी होत आहे. बरोबर. ओके, याचं जे कारण आहे, जसं मी म्हटलं तुम्हाला आधी, जर तुमच्यावर काही प्रेशर असेल ना, तर जे प्रेशर जर असेल तर त्यामध्ये आपलं बॉडी किंवा आपल्या ब्रेन हे त्याचं रेसिस्ट करतं, ओके. त्यामध्ये ते रिॲक्शन करतं. स्ट्रेस हे आपलं नॅचरल रिॲक्शन आहे अच्छा. बॉडीमध्ये. ते आपलं नॅचरल, म्हणजे तुमच्यावर जर प्रेशर आलं की ते नॅचरल होतं. बर. ओके, तर ते ऑटोमॅटिक ते आपलं त्याची जे आपण ऑटोमॅटिक रिॲक्शन बोलतो. आता त्यामध्ये आपण जरा सायंटिफिक जरा डीपली जाऊया. बर. याला सायन्समध्ये हे जे रिॲक्शन जे आहे ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचं रिॲक्शन आपण बोलतो. अच्छा. मग या मेंदूपासून सुरू होतात की पूर्ण शरीरावर त्याचा इफेक्ट होतो? बरोबर आहे. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम हे काय आहे? ऑटोनॉमिक नर्वस, आता तुम्हाला यामध्ये एक सिम्पल मी तुम्हाला एक आपलं एक्झाम्पल देतो. जर सपोज तुमचं बॉडीमध्ये काय व्हायरस आलं, ओके. बॅक्टेरिया, जर्म्स आलं, तर आपल्या बॉडीमध्ये काय आहे की सडनली त्याचा फाईट करण्यासाठी इम्युनिटी पॉवर आहे. येतं, ते फाईट करतात, त्यामध्ये काढायला जातं, बॉडीला ते प्रोटेक्ट करतं. बरोबर. स्ट्रेस सुद्धा जे आहे ना ते सेम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मधूनच ते येतं. अच्छा. आणि ते कशासाठी येतं? जर तुमचं मेंदूमध्ये आपण आपल्याला काही भय वाटलं, आपण काही नर्वस झालो, ओके. आपल्याला प्रेशर वाटतं, किंवा आपल्याला काही चांगलं नाही वाटत की नाही हे बरोबर होत नाही आहे, किंवा या गोष्टीमध्ये मला धोकादायक वाटतं, किंवा आपण काय वाचलं आणि त्यामध्ये आपल्याला भय होता, अरे या ले ऑफ होत आहे आता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, तर ते काय असतं की त्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये ते प्रेशर येतं. ओके. ज्या टायमाला डोक्यामध्ये ते प्रेशर आलं किंवा जे नेगेटिव्ह थॉट्स येतात, तर त्या नेगेटिव्ह थॉट्स जर आलं की आपल्याला ब्रेनमध्ये एक सिग्नल भेटतं तर काहीतरी आपल्याला धोकादायक आहे, ओके. काहीतरी आपल्याला थ्रेट आहे. आणि आपलं ब्रेन काय करतंय की आपल्या बॉडीमध्ये ते रिॲक्शन घेऊन येतं. ओके. त्या रिॲक्शनला इंग्लिशमध्ये फाईट ऑर फ्लाईट, तुम्ही ऐकलं असाल, डॉक्टर लोक बोलतात की फाईट ऑर फ्लाईट रिॲक्शन. ओके. म्हणजे ते रिॲक्शन काय आहे की लढ किंवा पळ. ओके. आपल्या म्हणजे ते ओव्हरऑल ते रिॲक्शन जे होतं की लढण्याचं किंवा पळण्याचं ते आपलं स्पेसिफिक रिॲक्शन येतं. ओके. तर एक का ते येतं हे तुम्ही जर समजलं तुम्हाला, तर त्याला रिड्यूस कसं करायचं त्याची एक आयडिया येईल, आपलं काय ते रिॲक्शन येतं. ओके. आता आपण आलो की शारीरिकरित्या तुम्ही म्हणालात तसं तुमच्या नर्वस सिस्टीपासून ह्याची सुरुवात होते. बरोबर. ओके. आता मुळात मला स्ट्रेस येतो म्हणजे माझ्या मनावरती ताण आला आहे, हे मला कसं कळतं? व्हेरी गुड क्वेश्चन. स्ट्रेसचं मल्टिपल सिम्पटम्स असतात, व्हेरी व्हेरी सिम्पल सिम्पटम्स. हे आपलं म्हणजे एक आपलं रेग्युलर आपण कॉमन माणसाला सुद्धा ते सिम्पटम्स एक आयडिया येतं. ओके. आता सिम्पटम्स काय, सिम्पल सिम्पटम्स काय, तर हे काय की स्ट्रेस तुम्हाला टोटली टेक ओव्हर करण्याआधी तुम्ही ते बघणार की तुमचं जे हार्टबीट जरा वाढायला सुरुवात केली आहे, धक 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 हार्टबीट वाढतात. बरं. हार्टबीट वाढतं तर आपली जी ब्रीथिंग आहे ती जरा शॅलो होते. ब्रीथिंगमध्ये आपण शॉर्ट ब्रीथ करत असतो. ओके. शॉर्ट ब्रीथ आपलं हे जे केलं, आता शॉर्ट ब्रीथ केलं आणि हार्टबीट जर वाढायला सुरुवात केलं
त्याची रिझन काय? तर रिझन काय असतं की हार्टबीट आपल्या बॉडी ऑटोमॅटिक नर्वस सिस्टम वाढवतं की आपल्याला ब्लड सगळ्या जे जे जाग्यावर आपल्याला ब्लड किंवा पळ फाईट ऑफ फ्लाईट साठी ते आपल्याला जे लागतात यंत्रणा लागतात फाईट करायला किंवा म्हणजे हे जे जे एनर्जी लागतं किंवा जे आपलं जोश लागतं तर ते आणण्यासाठी आपलं मेंदू ते ऑटोमॅटिक ते सिस्टम आपल्या ॲक्टिवेट करतात ओके. आणि त्यामध्ये काय होतं की तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. अच्छा. ज्या टायमाला तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा वाढेल तेव्हा तुम्हाला एक हल्लूच एक आपला अभ्यास येईल की नाही नाही काहीतरी आपलं डोक्यामध्ये टेन्शन वाढतंय. हां. एक एक सिंपल टेन्शन वाढतंय आणि तुमचं फेसमध्ये एक टाईटनेस येईल आणि अच्छा. जर त्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर आपला हे टीथ जे आहे आपलं म्हणजे दातांची. दातांची ते ग्राइंड करायला किंवा टाईटनेस होतं ते ओके. बॉडीमध्ये एक टाईटनेस येतं आपण त्याला अच्छा. टेन्शन बोलतो. ओके टेन्शन हे हे तुमचं जे फिजिकल साईन. अच्छा. इमोशनली काय तुम्हाला राग येणार तुम्ही ओके. अपसेट होणार तुम्ही इरिटेट होतात. अच्छा. ओके आणि एक रेस्टलेसनेस येतं ते आपलं सगळं इमोशनल ते आपलं जे सिग्नल आहे आणि कधी कधी आपलं म्हणजे काय असतं की कधी आपण बघतो या ऑफिसमध्ये बघा किंवा बाकीचं ओके माणसं काय असतात की कधी तुम्ही बघितलं की ते जाऊन आपलं सिगरेट ओढायला जातात बरोबर. किंवा पबमध्ये जाणार ओके बरोबर. हे काय हे सुद्धा स्ट्रेसचाही अच्छा. सिमटम्स आहेत का की त्यांचं आतमध्ये ते एक अर्ज येतं त्याला आपण एस्केपिझम बोलतो रन रन म्हणजे पळ फळ. या प्रॉब्लेम मधून पळ तर एस्केपिझम तर हे सुद्धा स्ट्रेसचं सिमटम्स आहेत. ओके. तर तुम्हाला रेस्टलेसनेस असं वाटतं काही या म्हणजे इरिटेशन वाटतं हे सगळं जे आहे की त्याचं म्हणजे तुम्हाला काही ना काही यामध्ये काहीतरी ते आपलं स्ट्रेस तुमच्या बॉडीमध्ये जे ट्रिगर झालेलं आहे. ओके. तुम्ही म्हणालात तसं की आता काही वेळेला असं होतं की आपल्याला रेस्टलेसनेस आला किंवा माझं मन खूप असह्य झालं, ताण आला, तर माझे दातखिळी बसते, जे तुम्ही मगाशी म्हणालात की दातांचं टायटनिंग आहे. नंतर हार्टबीट्स वाढतात, ब्लड प्रेशर वाढतं. हे फिजिकल झालं. जर इमोशनली तर आपल्याला राग येणं किंवा तिथे आपल्याला कोणाशी उलटं बोलावं, भांडावं हे फील यायला लागतं. हे झालं की आता मला स्ट्रेस आलाय हे कळलं. बरोबर आता पुढची स्टेप की हा स्ट्रेस रिड्यूस कसा करायचा किंवा स्टॉप करायचा. तर माझा प्रश्न आता वेगळ्या अँगलनी आहे. सगळ्यात सुरुवात मी माझ्यापासून करते. आम्ही नोकरदार माणसं आहोत. रोजच्या रोज आमचं आयुष्य चाललेलं असतं. 9 ते 5 नोकरी असते. 9 ते 5 नोकरीनंतर जेव्हा घरी जातो तेव्हा डोक्यामध्ये वेगळे विचार असतात, स्ट्रेस असतात आणि रात्री बेडवर पडल्यानंतर शांत झोप लागेल असा जो विचार असतो, तो उलट वाढतो की उद्याचं नवीन कामं आणि या सगळ्याचा स्ट्रेस आहे. तर आता माझी सगळ्यात सुरुवात पहिला या प्रश्नापासून होते की इतक्या वेळ आपण स्ट्रेस येतोय, ओळखता येतोय, सगळं बघितलं. पण एक 9 ते 5 नोकरी करणाऱ्या व्यक्तीनी किंवा एक नोकरदार माणसानी स्ट्रेस दुसऱ्या दिवशी येऊ नये ह्याच्यासाठी आदल्या दिवशी काय खबरदारी घ्यायची? ब्युटिफुल या क्वेश्चन मॅडम. याचं उत्तर देण्यासाठी मी एक लहानसं एक एक्सपेरिमेंट करतो तुमच्याकडे. ओके. एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ते कळेल की स्ट्रेस कशामुळे येतो. ओके. तर असं आहे मी ज्या टायमाला सांगितलं तुम्ही 1 मिनिट डोळे बंद करा ओके. आणि जे काही विचार तुम्हाला जे सतवत आहेत भय क्रिएट करताय एन्झायटी क्रिएट करताय काय इरिटेशन होत आहे तुमच्यामध्ये ते अँगर होत आहे जे काय आपला विचार जे आहे तुम्ही ते बसूनच ते डोकं बंद करू ते जरा 1 मिनिट विचार करा आणि आपल्या बॉडीमध्ये काय रिॲक्शन होतं ते ऑब्झर्व करा. ओके. तर डोळे बंद करता का आणि विचार करा की का तुम्हाला आता राग येतोय कशाबद्दल तुम्हाला अँझायटी आहे किंवा भय आहे काय इरिटेट होत आहेत काय सतवतंय तुम्हाला काय वरी आहेत कशाबद्दल म्हणजे त्याचंच तुम्ही ते विचार करत राहा. तुमचं डोक्यामध्ये जे निगेटिव्ह विचार येत आहेत ते इरिटेशन जे येत आहेत त्यामध्ये ते तुम्ही जे ऑब्झर्व करा की तुमचं बॉडीमध्ये
त्याचा काय परिणाम होत आहे, काय रिॲक्शन होत आहे, कसं आपलं हार्टबीट ते आपलं वाढतंय आणि कसं ते ब्लड प्रेशर जे वाढलेलं आहे ते तुम्हाला कळणार नाही. या टायमाला तुमचं जर ब्लड चेक केलं ना की शुगर वाढलेलं असेल म्हणजे ते एनर्जी वाढतं, तर तुम्ही जे विचार निगेटिव्ह तुमच्यामध्ये ते विचार येतात त्या विचारमध्ये ते ऑटोमॅटिक ते स्ट्रेसचं रिॲक्शन त्यासाठी येते. तर माझे हात थोडेसे जड झालेत. झाले मला इथे थोडंसं हा जो पोर्शन आहे तो थोडासा असा श्रिंक झाल्यासारखा झालाय आणि डोळे जड झालेत. झाले आणि त्यामध्ये इरिटेशन वाटतं, त्यामध्ये हो आणि थोडंसं टेन्शन आल्यासारखं टेन्शन. झालं. आता याचं आपण उलट एक एक्सपेरिमेंट करूया का? एक सिंपल यामध्ये ओके. त्यामध्ये कसं आपला स्ट्रेस कमी करता येईल एक आयडिया येईल. ओके. आता तुम्ही असंच डोळं बंद करून ओके. आपण काहीतरी ते पॉझिटिव्ह असं काहीतरी विचार करूया. ओके. समजा तुम्ही महाबळेश्वरला गेलात, ओके. ओके, तिकडे बसले, तर तुम्ही त्यामध्ये आपलं हे जे आहे तर एका मिनिटासाठी तुम्ही डोळे बंद करा. याला बोलतात क्लोज युअर आईज. आणि तुम्ही विचार करा की तुम्ही महाबळेश्वरमध्ये गेला आहेत, थंड हवा चालू आहे, एकदम मस्तपैकी प्रकृती एवढं मस्त जे आहे, तुम्ही वर माउंटन टॉपमध्ये बसलात, कृष्णा नदीला ते बघताय, किती संतपणे कृष्णा नदी वाहते आहे, किती आराम वाटतं, किती आपल्याला ते पीसफुल वाटतं. आपल्याला वाटतं की यापासून आपण बाहेरच नका जाऊ. तुमचं तोंड म्हणजे एक स्माईल आलेलं आहे, आपल्या मनात एक हॅपीनेस जे आलेलं आहे, किती बरं वाटतं ते. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलात, कसं वाटलं तुम्हाला? फिलिंग गुड. फिलिंग गुड. तर यामध्ये काय आहे, तुम्ही इथेच बसला होता, मी पण इथेच बसलोय. चेंज काय झालं तर तुमचं थॉट्स, ओके. जे निगेटिव्ह थॉट्स ज्या टायमाला होते तर तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस आला, बरोबर. निगेटिव्ह फिलिंग्स ऑटोमॅटिकली आली. आणि तुम्ही ज्या टायमाला तुमचं थॉट्स जे बदलले. बदलले तर काय झालं की तेच थॉट बदलण्याने तुमचं बॉडीमध्ये एक फील गुड फॅक्टर आलं, तुमचं तोंडात एक आपलं स्माईल आलं, एक हॅपीनेस होतं, आईज Right. आर लुकिंग एकदम मस्त वाटतं, एक लाईटनेस वाटतं. कारण की थॉट्स ज्या टायमाला चेंज बरोबर. झालं तर झालं. यामध्ये काय आहे, लेसन काय आहे, स्ट्रेस जे येतं दॅट इज बिकॉज ऑफ दी थॉट. म्हणजे ओके. आपल्या ते थॉट्समध्ये थॉट्स काय असतात, हे जे थॉट्स आपल्याला जे येतात ना, ते ऑटोमॅटिक थॉट्स आहेत. ओके. आणि हे ऑटोमॅटिक थॉट्स म्हणजे काय असतं की त्याची पण कारण आहे, देर इज अ, म्हणजे सगळ्यासाठी देर इज अ रिझन. नाही, तुम्ही आता जे कारणं म्हणतायत सर, तर आता मी तुम्हाला याच कारणांवरती येते हां की ताण सुरू होण्यासाठी हां जे कारणं, जे विचार येतात, हां ते विचारांची सुरुवात कशी होते आणि ते विचार तणावामध्ये कसे बदलतात. बदल. आता तुम्ही आपण हे एक्सपेरिमेंट केल्या आधी तुम्ही ते विचारत होता की आपण 9 ते 5 म्हणजे Job काम करणारे, जॉब करणारे जे आपलं नोकर हे जे आहे की आपल्याला कशासाठी ते आपलं स्ट्रेस येतं, म्हणजे काय कारण आहे. आता ते आपण जॉब करतोय, जॉब ज्या टायमाला आपण करतो तर जॉबमध्ये प्रेशर आहे, बरोबर. का विचार येतात, का एक्सपेक्टेशन असतं, आणि त्यामध्ये आपल्याला एक इनसिक्युरिटी पण असतं बरोबर. की जर सपोज आपलं हे जॉब केलं की काय, मला ते EMI भरायचं आहे, घरातलं रेंटचं जे आहे, माझं फ्युचरचं काय होईल. ओके. आणि यामध्ये जर सपोज कोणी बोललं आणि काय निगेटिव्ह बोललं किंवा काय झालं
तरी आपल्याला जरा ते बरोबर. राग किंवा इन्सिक्युरिटी येणार. आणि आपण जे काम करतो आणि ते काम बरोबर झालं नाही, सपोज तुम्ही गेस्ट बोलवला आणि गेस्ट टाईममध्ये नाही आला, की तुम्हाला काय होणार की ते थॉट्स हे राग येणार. बरोबर. ओके, तर जॉबमध्ये सुद्धा ते जे प्रेशर असतं आणि आपल्या शहरात म्हणजे एवढी आपल्याकडे ते प्रेशर असतं, म्हणजे तुम्ही बाहेर निघा, ट्रॅफिक जॅम, पोल्युशन, राईट. गर्दी. आता ट्रेनमध्ये ते एवढी माणसांवर जे प्रेशर असतात आणि ते जे प्रेशरचे जॉब झाल्यावर जॉबचं जे काही काम जे आहे ते बंद होत नाही त्याचा विचार. ते बरोबर. चालतच असणार की नंतर काय, उद्याचं काय. आणि सध्या सगळ्यात मोठं प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की जॉब हे बंदच होत नाहीये. ईमेल चालू असतं, व्हॉट्सअप चालू असतात, बरोबर. हा बाकीचं म्हणजे ते सगळं ते कॉन्स्टंट म्हणजे 24/7 आपलं जॉब जे आपलं चालूच आहे. बरोबर. उद्याचा विचार येणार, नंतरचं काय, आज काय करायचं, दॅट कॉन्स्टंट चालूच असतं. की असं नाही की जॉब केलं तिकडे बरोबर. आपलं विचार बंद झाला. ते तुम्ही जर हे घेऊन गेलं घरी जाता, घरी सुद्धा ते विचार चालूच असतं. आणि घरातला प्रॉब्लेम डिफरंट, की तिकडे पोहोचला असं नाही की शांत ते बसू शकतं. तिथे तिथली रिक्वायरमेंट, तिथली डिमांड, हे भरायचं आहे, हे करायचं आहे, आपल्याला बरोबर. आपलं पाणी येत नाही आहे किंवा लाईटचं काय का बाकीचं सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहे, बाकीचं त्यामध्ये आणि व्हॉट्सअपमध्ये हे सगळं कॉम्प्लेक्सिटी ते चालूच असतं, ते पॉलिटिक्स चालू असतं. तर माणसांचं काय माहिती आहे, कॉन्स्टंट ते विचार चालूच असतात आणि जास्त करून विचार जे आहे ते काय की नेगेटिव्ह विचार येतात. आणि सी नेचरमध्ये काय माहिती आहे का, की त्याला सुद्धा नेचरमध्ये आपल्याला नॅचरली निगेटिव्ह थॉट्स येतात. ते नेचरमध्येच आहे. तुम्हाला ते पॉझिटिव्ह थॉट येणार नाही, निगेटिव्ह थॉटच येणार. आणि त्यातलं त्याच्यासुद्धा कारण आहे. कारण आपलं हे जे आहे याचं कारण काय माहिती आहे का, बेसिकली आपण ह्युमन बिंग जे बोलतो वी आर प्रे ॲनिमल. म्हणजे काय होतं की आपल्या कॉन्स्टंट अलर्ट कॉशन आणि हे ते केल्यानेच आपला जरा जीव वाचत होतं. तर बाकीचं हे बघा, आता त्यामध्ये आपण बोलला की आपल्याकडे असं काही स्ट्रेंथ बिन काही नव्हतं, तर आपण जे कॉशन अलर्ट असतं तर त्यामध्येच आपल्याला म्हणजे ते सर्वायवल आपलं होत होतं. तर काय झालंय की आपलं जे ब्रेन, आपला जे मेंदू जे आहे त्याची प्रोग्रामिंग तसं झालेलं आहे की तुम्हाला ते कॉन्स्टंट ते थॉट्स येत राहणार. ओके. असं आहे की पण तुम्ही जे म्हणताय की आता कॉन्स्टंट थॉट येत राहणार, म्हणजे सॉरी मी तुम्हाला मध्ये नाही थांबवते नाही आता, की हां या हां वाक्यासाठी तुम्ही म्हणालात की आपण निगेटिव्ह विचार म्हणजे माणूस हा साधारण विचार करतानाच निगेटिव्ह विचार करतो. बरोबर तो असा नाही स्वतःहून पॉझिटिव्ह विचार करत. मग त्यावेळेला मानसिकता बदलणं गरजेचं आहे, बरोबर. की मी जो विचार करेन तो सकारात्मक, तो पॉझिटिव्ह असेल. मग ही मानसिकता, ही मेंटॅलिटी कशी आणायची? दॅट्स अ व्हेरी गुड आहे. यामध्ये काय आहे, जर निगेटिव्ह थॉट्स ऑटोमॅटिक म्हणजे ते ऑटोमॅटिक येत असेल, तर तुम्हाला त्यामध्ये जे आहे की पॉझिटिव्ह थॉट तुम्हाला डेलिबरेटली घ्यावा, इंटेन्शनली घ्यावा लागतं. बरं. पॉझिटिव्ह थॉट्स यामध्ये हे जे आहे अच्छा. ते कसं, यामध्ये काय आहे की तुम्हाला ते डेलिबरेट ॲक्शन घ्यावं लागतं. ओके. ओके, तर एक यामध्ये मी म्हणजे जरा डीप जातो आणि नंतर यामध्ये हे जे होतं. ठीक आहे. आता ते तुम्हाला जर सपोज आपण आपल्या इथलं नोकरीचं आपण जे बोललो आणि जे निगेटिव्ह थॉट्स येत आहेत आणि ते निगेटिव्ह थॉट आल्याने की आपलं ब्लड प्रेशर वाढलं, हार्टमध्ये प्रेशर वाढलं, डोक्यामध्ये प्रेशर वाढलं, हे सगळं म्हणजे ते वाढताना आता सध्या जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं किंवा कुठल्याही डॉक्टरांशी जर बोललात, तर आता 80% कंप्लेंट आपलं काय आहे की आपण ते लाईफस्टाईल डिसीज बोलतो. बरोबर. वेदर इट्स अ हार्ट अटॅक, वेदर इट इज अ डायबिटीज, वेदर ब्लड प्रेशर, काय झालं की आपलं ते जे आहे बरोबर. की तर ते काय असतं की बिकॉज आपल्या ते निगेटिव्ह थॉट जर येत आहे आणि त्यामध्ये आपलं ते सगळं बॉडीचं जे स्पेसिफिक आपली जे कॉम्प्लिकेशन होणार. बरोबर.
मेंटल प्रेशर जे आहे त्यामध्ये सुद्धा जे कॉम्प्लिकेशन येतं आपल्याला ते कळत नाही आहे. कधी कधी तसं जास्त आपलं हे केलं की कधी डिप्रेशन पण येतं की आपलं डिप्रेशन फिलिंग वाटतं. तुम्ही जर विचार करा याचा काही फायदा आहे का? बरोबर. ओके, फायदा आहे का म्हणजे बोलण्याचा काय? तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स येतात कशाला? म्हणजे त्याचं कारण आहे की काहीतरी निगेटिव्ह काहीतरी घडतंय, बरोबर. काय प्रॉब्लेम असेल. हं. जर उदाहरणार्थ जसं एक हे देणार तरी काय आपल्याकडे काय प्रॉब्लेम असतं, फॉर एक्झाम्पल हे जे आहे की काही जॉबचं काय प्रॉब्लेम असेल, ओके, त्याचा आपला निगेटिव्ह विचार चालत असणार. की काही माणसांना म्हणजे रेग्युलर जे प्रॉब्लेम आहे पैशांचा प्रॉब्लेम असतं ते आपलं जे निगेटिव्ह थॉट ते चालत असतं. किंवा घरात जे प्रॉब्लेम आहे की काही म्हणजे आहे ना ते मुलांचा प्रॉब्लेम असतं स्टडी दॅट हे जे सगळं जे आहे तर त्याचं जे विचार जे ऑटोमॅटिक येतं त्यामध्ये काय सोल्युशन येतं का? सोल्युशन काहीच नाही. की तुम्ही तेच जर विचार केला की त्याचं काही आपलं सोल्युशन नाही. तर जर सोल्युशन नाही आहे तर आपलं हे जे थॉट्स घडी 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 की तेच आपलं यामध्ये चक्रव्यूहमध्ये यामध्ये त्यामध्ये अर्थ काय आपला हेल्थच खराब होत आहे. हं. तर स्ट्रेस रिड्यूस कसं करायचं? बरोबर. ओके, त्यामध्ये स्ट्रेस रिड्यूस कसं करायचं? तर स्ट्रेस रिड्यूस जर करायचं जे आहे, आता तुम्ही जे थॉट्स जे आहेत ते प्रकृतीने काही कारणासाठी तुम्हाला दिलं आहे. म्हणजे का थॉट येतात की प्रकृतीला नेचर वाटतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी आपल्याला डिस्टर्ब करतंय. बरोबर. तुम्ही त्याबद्दल जर ऑब्झर्वेशन केलं की नाही काय मला डिस्टर्ब करतंय, व्हॉट इज द रिझन, मला ही आपलं अँगर कशाला येत आहे किंवा मी कशासाठी अपसेट होतो, तर त्यामध्ये तुम्हाला त्याची अंडरलाईंग रिझन येईल. ओके. काहीतरी ते आपलं अंडरलाईंग रिझन आहे. तर तुम्ही जे कारण म्हणताय हे आता हां. की स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी तुम्ही पहिला जो विचार येतो त्या विचाराच्या मागे कारण आहेत असं तुम्ही म्हणताय. अर्थात. मग आता जर आपण तुम्ही जे सांगितलं आता हां. मी तुमच्या पॉइंटवर येते की स्ट्रेस रिड्यूस करायचा कसा, हां. त्याच्यासाठी आपण जसं म्हणतो की आता हे मेडिटेशन वगैरे टेक्निक असतात सगळी, हं. पण एक ह्या टेक्निकच्या आधीची एक स्टेज असते, ती स्टेज कशी ओळखायची आणि मग त्या स्टेजमधनं सुरुवात कशी करायची? माझ्याकडे आता स्ट्रेस आहे, मी पूर्ण काय म्हणतात त्याला मानसिकरित्या खचलेली आहे ताणतणावाखाली आणि आता मला त्यातनं बाहेर पडायचं आहे. तर मी बेसिक स्वतःला काय सांगितलं पाहिजे आणि कशी सुरुवात केली पाहिजे? मी हे तुमचं क्वेश्चन आन्सर करण्यासाठी तुम्हाला एक स्टोरी शेअर करतो. ओके. आणि त्याचं म्हणजे एकदम वेल नोन पर्सनॅलिटी आहेत. बरं. एकदम आपलं वेल नोन अमिताभ बच्चन. हं. अमिताभ बच्चनचं हे जे अमिताभ बच्चनचं 2000 साली सगळ्यांना ते माहीत असेल की ते ABCL म्हणून कंपनी होतं, ते कंपनी बँकरप्ट झालं. बरोबर. आणि ज्या टायमाला त्यांची कंपनी बँकरप्ट झाली तर त्यांचं सुद्धा पर्सनल प्रेशर आलं. त्यांची सुद्धा पर्सनल ॲसेट बँकेने ते सीज केलं किंवा त्यामध्ये अटॅचमेंट आलं, त्यामध्ये एकदम जबरदस्त प्रेशर आलं आणि ते स्ट्रेसमध्ये आले होते. ओके. त्याआधी ते स्ट्रेसमध्ये आले होते ते. ओके, इरिटेशन. नंतर त्यामध्ये ते कोर्टाचं हे ते सगळं चालत होतं तरी त्यांनी काय डिसाईड केलं की त्यामध्ये काही सोल्युशन निघत नव्हता, त्यामध्ये काय सोल्युशन बरं. नव्हतं. तर त्यांनी काय हे केलं की ते डिसाईड केलं की ठीक आहे की मला स्ट्रेस का येतो, याचं कारण का. ठीक आहे, तर यामध्ये काय होतं की त्यांना जे प्रॉब्लेम होतं की ABCLचं म्हणजे जे काय डेट होतं ते त्याची जे पेमेंट करायची होती त्यासाठी म्हणजे त्यांना जे कोर्टामध्ये बँकेचं सगळं ते आपलं जे प्रॉब्लेम होतं आणि बाकीचं जे म्हणजे त्यांना दुसरा प्रॉब्लेम म्हणजे काय की फिल्म प्रोड्युसर बाकी लोकांनी त्यांना बॅन केलं होतं, तर त्यासाठी त्याला कामसुद्धा भेटत नव्हतं. आणि त्यामध्ये एका साईडमध्ये प्रेशर होतं की आपल्याला ते पैसे भरायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला ते काम भेटत नाही. ओके. तर त्यांनी काय हे केलं, ते रिॲक्ट नाही करून ते जरा काम झाले ओके. की ही जर प्रॉब्लेम असेल की त्याचे सोल्युशन काय. बरं. ओके, त्यांनी काय केलं
की फिल्म प्रोड्युसर त्यांना फिल्ममध्ये जर भेटत नव्हता, त्यांनी ते डिसाईड केलं की मी टी व्ही शो करीन. त्या टायमाला हे बघा, आता ते कॉमन झालेलं आहे. त्या टायमाला म्हणजे मोठा स्टार कधी टी व्ही शो हे सगळं करायचा नाही. बरोबर. त्यांनी म्हटलं आपलं तिकडे काम भेटत नाहीये, आपण इकडे शो करणार. आपल्याला पैसे कमवायचे आहे आणि जर पैसे या टी व्ही शो मधून येत आहे तर मी ते टी व्ही शो करून आपलं जे ऑब्लिगेशन आपण ते भरणार. राईट. अच्छा, बाकीचं काम नाही भेटलं. जास्त लोकांना माहित नाहीये ते व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होते. आता एवढी मोठी स्टार आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, लगान पिक्चर मध्ये बॅकग्राऊंड मध्ये त्यांची व्हॉइस बरोबर. अच्छा येतं. तर काय होतं की गरज पडलं की म्हटलं की मी ते आपलं स्पेसिफिक आपलं जे काम करीन. बरोबर. आणि त्यापेक्षा मोठं हे आपल्याला सगळं, आपण जे मिडल क्लास आपल्या फॅमिली यामध्ये आपल्याला ते विचार केला पाहिजे की त्यांनी काय म्हटलं की नाही, माझा आता खर्च मी कमी झाला पाहिजे का. आपल्याला ज्या टायमाला इन्कम नाही तेव्हा आपला ते खर्च कमी झाला पाहिजे. तर त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होता, म्हणजे स्टडीसाठी गेला होता बॉस्टन युनिव्हर्सिटीसाठी. आणि ते बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्याची जर स्टडी होत होती, त्यांनी अमिताभ बच्चन या लोकांनी यांनी विचार काय केला की मला तुझा आता फीस भरायचं ताकद नाहीये आपल्याकडे, परत ये काम करायला सुरुवात कर. ते केवढं मिडल क्लास फॅमिली आपलं हे जे करणार. त्यांनी काय केलं की आपल्याला जर स्ट्रेस येतं म्हणजे आपल्याकडे काही प्रॉब्लेम आहे, आपला प्रॉब्लेम काय आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन काय. तर त्यांनी जे स्ट्रेसमध्ये रिॲक्शन मध्ये ते नव्हते. तर स्ट्रेस आपल्याला आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस कशासाठी होतं, त्याच्या अंडरलाईंग रिझन काय आहे आणि त्याचं आपण सोल्युशन काही हे करू शकतो. माझं जे आता फोकस आहे ना, मी आपलं हे जे माझ्या ज्या पुस्तकमध्ये आणि मी आता जे आपली जी थिअरी म्हणजे ते सगळं हे जे करतोय स्प्रेड करतोय, तर त्यामध्ये मी काय केलं की इन्स्टेड ऑफ स्ट्रेस रिॲक्शन, स्ट्रेस येतं आपल्याला, स्ट्रेस येईल, इन्स्टेड ऑफ स्ट्रेस, त्या स्ट्रेस जर आला की तुम्ही आयडेंटिफाय करा की त्याचं अंडरलाईंग रिझन काय, कशामुळे ते अंडरलाईंग रिझन आहे. आणि ते जे अंडरलाईंग रिझन आहे की त्याला आपली रिस्पॉन्स, इन्स्टेड ऑफ स्ट्रेस रिस्पॉन्स, फाईट किंवा म्हणजे आपल्या यामध्ये फाईट और फ्लाईट किंवा आपण लढ किंवा पळ, त्यापेक्षा बी सेन्सिबल, बी रॅशनल, बी इंटेलिजंट, श्री रिस्पॉन्स. म्हणजे तुमचं बुद्धी वापरा, तुमचं तर्क वापरा, ते समजदारीने काम घ्या की त्याला आपण कसं सोल्युशन घेऊ शकतो. बरोबर. आता हे तुम्ही सांगितलं मेंटली आपण कशा पद्धतीनं काम करू शकतो. आता माझा प्रश्न आहे फिजिकली, म्हणजे इंटरनल बॉडीमध्ये ते डोपामिन आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी जे स्त्रवतात, जे रासायनिक म्हणजे केमिकल जो लोचा होतो असं म्हणतात, तर जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा तो केमिकली आपल्या शरीरामध्ये कसा परिणाम होतो, म्हणजे काय कुठले हे वाढल्यामुळे आपल्याला त्रास होतो का हार्टबीट्स आणि ह्याच्या सगळ्यांवरती जो परिणाम होतो त्याच्यामुळे त्रास होतो. तर माझा आधी प्रश्न की आपल्याला फिजिकली किंवा केमिकली आपण कशा प्रकारे डिस्टर्ब होतो. दॅट्स ब्युटिफुल. यामध्ये जे आहे स्ट्रेस, आपल्याला ज्या टायमाला स्ट्रेस ट्रिगर होतं की आपल्या बॉडीमध्ये दोन हार्मोन केमिकल जे आहेत, हॉर्मोन्स किंवा केमिकल जे आहे ते रिलीज होतात. एक आहे एड्रेनलिन, तुम्ही ते ऐकलं असाल, एड्रेनलिन रश जे आहे आपलं, एड्रेनलिन रश असं आहे याच्यात. आणि दुसरं जे आहे दॅट इज कॉर्टिसॉल. हे कॉर्टिसॉल जे आहे ते कॉर्टिसॉल ज्या टायमाला तुम्हाला जे रिलीज होतं, जास्त रिलीज होतं, तर त्यामध्ये तुमचं ते स्ट्रेस वाढत जास्त होतं त्या कॉर्टिसॉलमध्ये. तर हे डोपामिन सगळं जे आहे ते फील गुड केमिकल आहे, ते फील गुड केमिकल. तर काय होतं, मी तुम्हाला आता आपण आपल्या उदाहरणांमध्ये ते जाऊया.
तुम्ही ज्या टायमाला ते 1 मिनिटं निगेटिव्ह विचार करत होतात, ओके, तर काय झालं, तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल रिलीज झालं. ते ओके. तुम्ही जे कॉर्टिसॉल रिलीज झालं की त्यासाठी ते आपलं स्ट्रेस आणि हे ते सगळं येत होतं. ओके. आणि ज्या टायमाला तुम्ही मनात महाबलेश्वर व्हिजिट केले, तर तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये डोपामिन, सेरोटोनिन अच्छा. असं केमिकल ते रिलीज झालं होतं. का ओके. तुम्हाला ते बरं वाटतं, त्यासाठी तुम्हाला ते फील गुड, ओके. मनात एक हॅपीनेस येत होतं. तर दॅट इज द हॅपीनेस. तर दिस इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही जे सब्जेक्ट टच केलात ना, त्यामध्ये असं आहे की जर आपल्याला फील बॅड किंवा स्ट्रेस कमी करायचा असेल, तर फील गुड तुम्ही ओके. वाढवा. फील गुड ते तुम्ही वाढवा. आता माझं नवीन एक पुस्तक येत आहे आणि त्या पुस्तकमध्ये मी हे केलंय की सिस्टम टू रिड्यूस स्ट्रेस. मी एक आपला सिस्टम घेऊन येत आहे. दॅट इज कॉल्ड ओके. SSRS, श्री स्ट्रेस रिडक्शन सिस्टम. ओके. आणि त्या श्री स्ट्रेस रिडक्शन सिस्टम मध्ये असं केलं आहे की जर एक बॅलन्स शीट ठेवा, त्यामध्ये तुमचं जे आहे लायबिलिटी साईड आणि त्यामध्ये तुमचं ॲसेट, म्हणजे काय, बरोबर. निगेटिव्ह साईड आणि पॉझिटिव्ह. आणि ते नोट करून ठेवा की अरे आज आपलं हे जे निगेटिव्ह स्ट्रेस हे जे आलं, तर त्यासाठी तर ते फील गुड काहीतरी ॲक्टिव्हिटी करा. आता फील गुड ॲक्टिव्हिटी म्हटलं, तुम्ही जर मेडिटेशन केलं की ब्युटिफुल फील गुड, एवढं मस्त वाटतं ते मेडिटेशन. बरोबर. ब्रीथिंग एक्सरसाइज आहे, ते फील गुड असतं. हम्म. आणि एवढं जाऊ दे, एक सिम्पल काय माहिती आहे का, की तुम्ही नळामध्ये गेला आणि तोंडाला पाणी लावलं आणि येतं हे सगळं स्प्रेड केलं, एवढं मस्त फील गुड वाटतं ना. बरोबर. हा, किंवा काही चांगलं जेवलं तरी फील गुड. बरोबर. ओके, जाऊन एका मुलाला मिठी मारली किंवा हे जे केलं की त्यामध्ये ते ऑक्सिटोसिन एवढं मस्त वाटतं आपल्याला, ते एवढं ते चांगलं वाटतं. किंवा काही कॉमेडी हे बघितलं Feeling की good. देर आर सो मेनी फील गुड. की आपण वॉकमध्ये गेला तर यामध्ये बघतोय ना, गार्डनमध्ये वॉक केलं आणि बरोबर. नेचरमध्ये आहे, किंवा मुलांना खेळत असताना आपण बघितलं किंवा काय ते, एवढी काय, देर आर सो मेनी फील गुड. तुम्ही त्याचा ते विचार करू शकता. जर असं असेल तर त्याला इमिजिएट तुमचं कॉर्टिझॉल जर रिलीज होत असेल, तर हे जे आहे की हे तुमचं आपलं फील गुड, आपलं हे जे जे रिलीज आपलं हे जे करा. ओके. आणि यामध्ये एक आणखीन एक असं आहे की उगाच कॉर्टिसॉल रिलीज करू नका बॉडीमध्ये. आता उगाच का कॉर्टिसॉल रिलीज मी यामध्ये सांगतो. ओके. आता फार गोष्टी असं असतात, फार गोष्ट असं असतात की त्यामध्ये आपलं नियंत्रण नसतं, कंट्रोल असतं. हे आपलं झालं, सपोज आपण बाहेर आलो, ओके, एक सिंपल आता आहे, जरा पोल्युशन झालं, पोल्युशन हे जे आहे, अरे तुम्ही आणि मी अपसेट होऊन काय होणार त्यामध्ये? पोल्युशन कमी होईल का? बरोबर. आपण काय करू शकतं का त्याबद्दल? किंवा इथे काही कचरा पडलेला आहे, तिकडे ते आपल्या रस्त्यामध्ये काही ते बरोबर नाही, पोल्युशन झालं तर आपण काय करू शकतो? अरे मास्क घालून जाऊया. आता काय करायचं आपलं त्यामध्ये? उगाच त्यामध्ये कॉर्टिसॉल वाढून आपलं ब्लड प्रेशर वाढून त्यामध्ये अर्थ आहे का? बरोबर. ओके, काहीच आपण करू शकत नाही. किंवा आपण गेलं, आता जाताना ट्रॅफिक जाम झाली, तर ट्रॅफिक जाम झालं त्यासाठी आपण जर अपसेट झालो किंवा आपलं काय करू शकतो त्यामध्ये? बरोबर. जर अपसेट होतं तर आपण काय करतो की आपलंच ब्लड प्रेशर वाढवलं, आपल्या हार्टमध्ये आपण प्रेशर घेतलं, बरोबर. ओके, त्यामध्ये काय अर्थ आहे का? तर त्यापेक्षा जर झालंय की तुम्ही ते कानामध्ये हे माईक घाला आणि म्युझिक ऐकत राहा, बरोबर. काहीतरी पॉडकास्ट ऐका, बरोबर. आणि असं म्हणजे किती सारी बरोबर. ते गोष्ट जी आहे की उगाच त्यामध्ये आपल्याला हे जे करून काहीच म्हणजे काहीच फायदा नाही आहे. आणि यामध्ये एक व्हेरी इंटरेस्टिंग, मी तुम्हाला एक आपलं ब्युटिफुल स्टोरी, ते आपलं मी तुम्हाला हे जे करतोय ते दॅट वॉज म्हणजे एक्सलंट. आपलं काय माहिती आहे की बॉसचं किटकिट, यांचं किटकिट, घरातलं किटकिट, किटकिट सुद्धा द्या हे जे असतं. तर आमच्या या वडाळमध्ये देर इज अ बेंगाली लेडी, ती आपली लोअरमध्ये काम करतात. आता वडाळाचं म्हणजे एल्फिस्टनचं ब्रिज आपला हे होण्यामध्ये वडाळामध्ये ते ट्रॅव्हलिंग लेट होतं. आणि ते त्यांची जॉईंट फॅमिली आहे. आणि रात्री आला की एकतर ऑफिसचं किटकिट, आणि रात्री आला की
सासूमाईंचं किटकिट किटकिट सगळं जे चालू होतं. तर त्याला तरी या बाईंचं काहीच म्हणजे काही टेन्शन नाही, काय म्हणजे हॅपी म्हणजे रिलॅक्स आणि सासूबा काहीतरी बोलत असतं तरी तिच्या यामध्ये ते स्माईलच आहे. आता मला या स्ट्रेसमध्ये म्हणजे कोण काय करतात याची मी रिसर्चसाठी मी एक आपला सेटअपच केला, स्ट्रेस रिसर्च इंडिया म्हणून मी ते चालू केलं त्यामध्ये. ओके. आणि मला ते सगळं कसं तुम्ही स्ट्रेस कमी करता तर मी ते त्यांना बोलत होतो. तर त्यांची हे होतं काय माहिती का, की सासूबाईंनी किटकिट केली की मनात मी बोलतो तुमचं कर्म तुमचं कर्म तुमचं कर्म. अच्छा. म्हटलं काय, अरे मी किटकिट केलं, आता मी स्ट्रेस घेऊन माझं ब्लड प्रेशर वाढवण्याने आता जे करतात दॅट इज नॉट राईट. तिचं म्हणजे काय आहे की आपलं मी टेन्शनमधून येतं तरी आपण काय करणार, मी काही करू शकत नाही त्यावर. तर मी मनात बोलतो तुमचं कर्म जे काय होईल ते तुमचं कर्म बघितलं. अच्छा. ऑफिसमध्ये बॉस सुद्धा असं केलं तर अच्छा. टेन्शन घेतलं. ओके. हा? हे बघ, गुड बॅड ॲग्री मी हे सांगत नाही की दॅट्स अ गुड. तरी काय माहिती आहे का, तिने काय डिसाईड केलं की आपल्यावर आपण टेन्शन किंवा स्ट्रेस घेणार नाही. बरोबर. तर तेवढं त्यामध्ये ते आपलं ते कॉर्टिसॉल तेवढी कमी केली. बरोबर आहे. सो दॅट इज सच अ ब्युटिफुल आपलं हे जे स्पेसिफिक आपलं टेक्निक. आता मी तुम्हाला म्हणते की आता आपण मगासपासून हे स्ट्रेस रिड्यूस करा, हे करा, ते करा, एवढं सगळं बोलतोय. आता बेसिकच मुळात प्रश्न की स्ट्रेस म्हणजे ताण म्हणजे काय? म्हणजे जो तो वर्ड आहे STRESS, ह्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय येतं? म्हणजे मी निगेटिव्ह आहे म्हणजे मला ताण येतोय, मी वैतागली आहे म्हणून मला ताण येतो, तो ताण येतो. तर हे ताण एक्झॅक्टली आहे काय? ब्युटिफुल मॅडम. स्ट्रेस म्हणजे तुमच्या मनात किंवा आपल्या शरीरात किंवा मनात एक रिॲक्शन येतं. ओके. आणि ते जे रिॲक्शन आहे ते रिॲक्शन म्हणजे तुमच्या शरीरात किंवा मनात एक लढण्याचं किंवा पळून जाण्याचं रिॲक्शन येतं. अच्छा. ते ऑटोमॅटिक ते रिॲक्शन येतं. याचं जे कारण का येतं हे आपल्या नॅचरल रिॲक्शन आहे. ओके. ओके. काही आपलं म्हणजे जसं मी म्हटलं की काय प्रेशर बिशर आहे ते नॅचरल रिॲक्शन असतं. हे कशामुळे होतं, तर याचं कारण असं आहे की आपले पूर्वज आधी माणूस जे होतं ते जंगलात राहायचे. तिकडे तिथे त्यांना सगळ्यात मोठं प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे त्यांचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम जे होतं ते भक्षक प्राणी म्हणजे ते बरोबर. आपल्या शिकारी हे ते भक्षक प्राणी होतं. तर त्यांच्या पुढे एकदम वाघ आला किंवा सिंह काहीतरी आलं, त्यांना ते बचाव जर करायचं असेल, बचाव आपलं जे करायचं असेल तर बचाव कसा करणार? तर बचावसाठी काय होतं की त्यांना जर त्या त्या टायमाला जर असं आहे की लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी आपलं जीव वाचवण्यासाठी ते आपली जे रिॲक्शन जे येतात ते फाईट आणि फ्लाईट म्हणजे आपल्या शरीर हे जे करण्यासाठी जे होतं बरोबर. की ते रिॲक्शन त्या रिॲक्शन इट इज स्ट्रेस. आणि ते काय होतं ते सगळं प्राणीमध्ये आहे. अच्छा. मी जर बोलला आता काय असतं की आपण ॲज अ मनुष्य आपल्याला वाटतं की नाही आपण प्राण्यामध्ये आपली गिनती नाही आहे. असं आहे की फॅक्ट असं आहे की आपल्याला जर आपण बायोलॉजीमध्ये बघितलं की वी म्हणजे एक ॲनिमलचा पार्ट अँड पार्सलच होता. तर आपली सिव्हिलायझेशन एक 5-10 बरोबर. वर्ष झाले असेल, त्याआधी दुसऱ्या प्राण्यासारखंच होतं. बरोबर. तर तुम्हाला सरप्राईज होईल, हे आपण जे आपलं म्हणजे बेसिक आपण हे जे करतो की म्हणजे माकडाशी आपलं माणसाचं रिलेशन असतं, तर त्यामध्ये असं आहे की माणसांचं जे जीन्स आहेत आणि ते चिंपांझीचं जे जीन आहे 98% ते जीन सेम. मॅच होतात. अच्छा. 98% म्हणजे एंटायर त्यामध्ये आपल्या आतमध्ये ते आपलं जीन
परफेक्ट ते मॅच होतात. ओके. जर प्रॉब्लेम आला की चिंपांझीला सुद्धा स्ट्रेस होतं, तसं स्ट्रेस होतं, आपल्याला जसं स्ट्रेस होतं तसं स्ट्रेस होतं त्यांना सुद्धा. अच्छा. ओके. तरी काय आहे की त्यांचा स्ट्रेस वेगळा आहे. त्यांना कशाचा स्ट्रेस, काय प्रॉब्लेम कशाचा, त्यांना जे प्रॉब्लेम जे आहे तसं ते वाघाचं आणि याचं ते सगळ्याचे बरोबर. स्पेसिफिक आपल्या जे प्रॉब्लेम त्यांचे जे प्रॉब्लेम आहे. तर माणसांचं प्रॉब्लेम आता ते चेंज झालेलं आहे. अच्छा. आणि हे जर स्ट्रेस रिडक्शन जर करायचं असेल की म्हणजे त्यामध्ये जे आहे, तर हे सुद्धा कशासाठी झालं तुम्ही हे जे विचार करणार, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक आयडिया येईल की आपण स्ट्रेस कसा रिड्यूस करता, कशा करू शकतात. ओके. तुम्ही आता जे म्हणताय की दोघांचे प्रॉब्लेम सेम होते, चिंपांजी आणि म्हणजे प्रॉब्लेम जरी सेम नसले तरी जीन्स सेम असल्यामुळे स्ट्रेस दोघांनाही सेमच आहे. बरोबर? बरोबर. आता आपण बोलूयात की हे स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी माणूस कशा पद्धतीनं विचार करतो आणि त्याने कशा रोजच्या जीवनात विचार केला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मला स्ट्रेस काढायचा आहे तर मी स्ट्रेस काढण्यासाठी काय पद्धतीनं विचार करू शकते. बरोबर आहेत. हं. आणि त्यामध्ये जे आहे, तुम्ही डेलिबरेटली पॉझिटिव्ह थॉट आपल्या मनात जर आणलं, डेलिबरेटली आणलं, ओके, तर त्या डेलिबरेट जर आपले जे पॉझिटिव्ह जे थॉट जे आहे, तर हे जे केलं की त्यामध्ये सुद्धा आपली जे फिलिंग्स आणि हे ते सगळं जे चेंज होईल. ओके. दुसरं हे जे आहे म्हणजे आपलं त्याला टेक्निक्स असतात, सेपरेट आपले जे टेक्निक्स हे जे असतात. आता फॉर एक्झाम्पल आता काय आहे की स्ट्रेसचं पण जर येत असेल, स्ट्रेस जे आहे, तर स्ट्रेस सुद्धा काय असतं माहिती आहे का, की इट्स अ चेन रिॲक्शन. म्हणजे हे झालं की एक 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 ते वाढत चालत असतं. ओके. तुम्ही त्याला इमिजिएट जर तिकडेच बंद केलं की तेवढं ते तुम्हाला स्ट्रेस कमी होऊ शकतं. आणि ओके. त्याची एक सिम्पल टेक्निक आहे बरं. की हे तुमच्या थ्रू मी सगळ्यांना ते आपलं सिम्पल म्हणजे कूल डाऊन टेक्निक. तुम्हाला जर वाटतं की आपल्याकडे कूल ते डाऊन टेक्निक. कूल डाऊन टेक्निक, ओके. हे कूल डाऊन टेक्निक इट इज सो सिम्पल. यामध्ये काय माहिती आहे का, की नॉर्मल आपण श्वास कसा घेतो, फर्स्ट इनहेल करतो, बरोबर, नंतर एक्सेल करणार. बरोबर. इनहेल करतो ना, ज्या टायमाला तुम्हाला जे स्ट्रेस येतं की त्या टायमाला तुमचं ब्रीथिंग हे शॉर्ट होतं, म्हणजे शॅलो ब्रीथिंग आपण बोलतात, आणि हार्टबीट हे वाढतं. म्हणजे ते सगळं जे आहे ते सपोर्ट करतं एक दुसरं हे जे करून. त्याला जर तुम्ही रिव्हर्स केलं, तुम्ही फर्स्ट ब्रीथ आउट करा, डीप ब्रीथ आउट करा. ज्या टायमाला तुम्ही डीप डेलिबरेटली ब्रीथ आउट करणार, ओके. तर तुम्हाला ब्रीथ इन तेवढंच डीप ते करावं लागेल. हे तुम्ही ट्राय करा आता पाहिजे तर. ब्रीथ आउट म्हणजे पहिला श्वास बाहेर सोडा, आणि पाहिजे तर काय माहिती आहे का, की तोंडाने ते श्वास पाहिजे तर इनिशियली एक्झेल करा, म्हणजे जास्त व्हेरी गुड. आणि ते एक 5-10 टाइम हे जे करा, त्यामध्ये तुम्हाला एकदम काय होईल की जे काय असतं की ते थॉट प्रोसेस असतं ना, स्ट्रेस काय असतं की जर सपोज एक आग इमॅजिन करा की एक आग सारखं जे आहे, त्याची जे फ्यूल येतं ना, ते बरोबर. आपलं दॅट इज तुमचं थॉट. ओके. आता ते थॉट्स बंद केलं की फ्यूल बंद होईल आणि ऑटोमॅटिक ते आपलं कमी अच्छा. होणार. तर आता ज्या टायमाला तुम्ही काय असतं की आपण ब्रीथ आउट करतो, तर आपलं अटेन्शन त्या ब्रीथिंग आउटमध्ये असतं, आणि ब्रीथ इन करतं की त्यामध्ये आपल्याला ते अटेन्शन त्यामध्ये जातं. हे एका फॉर्मचं मेडिटेशन सुद्धा आहे. ओके. तर काय असतं की थॉट्स जर बंद झालं, की थॉट्स तुमचं येत नाही आहे असं काय बंद झालं, तर यामध्ये काय होतं की एक ते थॉट्स बंद झाला की स्ट्रेस कमी होतो. कमी होतं. दुसरं, तुम्ही ज्या टायमाला ब्रीथ आउट करता, तर तुमच्या बॉडीमधलं कार्बन डायऑक्साईड हे बाहेर फेकून जातं, ओके. आणि नंतर ते ब्रीथ इन ऑटोमॅटिकली डीप होतं, तर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन ऊर्जा ते तेवढं ते वाढतं. वाढायला लागतं.
आणि ते जर ज्या टायमाला वाटतं की तुमच्या त्या ब्रीथ इन मध्ये म्हणजे तुम्हाला तेवढी फील गुड वाटतं की आपली डोपामिन वाटतं, सेरोटोनिन वाटते, त्यासाठी फील गुड वाटतं. आणि हे जर काय माहिती आहे का की ब्रीथ आउट ब्रीथ इन कुठलंही, आता बॉस मध्ये तुम्ही मीटिंग मध्ये गेला ते एक आपलं म्हणजे तिकडे सगळं थॉट आला की बाहेर आलं की आपलं जे ब्रीथ आउट करून ब्रीथ इन केलं एक 10 टाइम केलं की बिकॉज ते जे थॉट्स आहेत ते आपलं ऑटोमॅटिक आपलं हे जे बंद होतं. आपण घरात जातोय, ओके, घरात जातोय तर घरामध्ये पोहोचण्याआधी तेच आपलं घडी 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 आपले तेच विचार करण्याऐवजी ते ब्रीथ आउट करा ब्रीथ इन करा. तर काय आहे की ते जे थॉट्स आहे ऑटोमॅटिक आपण बरोबर कमी करायचं. प्रयत्न करतोय. होईल, कमी होतं ते. ते तुम्ही ट्राय करा. यामध्ये आणखीन एक सिम्पल मी सगळं टेक्निक काय माहिती आहे का, आणखीन एक सिम्पल हे जे आहे ते व्हेरी सिम्पल मेडिटेशन टेक्निक सुद्धा जे आहे. ओके. तुम्ही जर असंच काही थॉट्स जर मनात चालत असेल तर आतून स्वतःला म्हणजे आपल्या ब्रेनला तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या. हा, चुप चुप किंवा क्वाईट 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 क्वाईट. ओके. आपला मेंदू जे आहे ते एका टायमाला एकच करू शकतो. बरोबर. ओके, जर त्याच्याकडे निगेटिव्ह थॉट चालला असेल आणि त्याला इन्स्ट्रक्शन भेटतं की चुप क्वाईट 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 क्वाईट, ओके अच्छा. का, तर ते जर इन्स्ट्रक्शन भेटतं त्यात काय असतं की आपण जे इन्स्ट्रक्शन देतो ना तर ते इन्स्ट्रक्शन ते फॉलो करतं. बरोबर. तर आपण त्या माइंडच्या कमांडमध्ये नाही, आपण माइंडला हे कमांड केलं तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक थॉट्स कमी ते आपलं जे करता येते. ओके. म्हणजे तुम्ही एकीकडे आणि मेंदूला पण सांगत राहायचं. तर हे मेडिटेशनचं म्हणजे ते ओके. कॉन्स्टंट मेडिटेशनचं. जर सपोज तुमचं म्हणजे थॉट्स कॉन्स्टंट येत असतात, बरोबर. ओके, ते तुम्ही त्याला छूट देऊ नका. ओके, ते तुमचं कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन द्या. बरोबर. ओके, तुम्ही काही इन्स्ट्रक्शन द्या, ते जे तुम्ही इन्स्ट्रक्शन देतं ते तसं ते आफ्टर सम टाइम तुम्हाला ते स्टेट येईल. ओके. तुम्ही कधी हे आपलं जर पॉडकास्ट झालं नंतर जरा हे ट्राय करा. ओके. तुम्ही क्वाईट क्वाईट बोललात ना की एक दोन मिनिटं बोललं की ते क्वाईट होतं. ओके. तुम्ही काम बोललात ना त्याला तर काम होणार. अच्छा. तुम्ही ते मराठीमध्ये आपण बोलता शांत, शांत शांत आपण बसा. हे जेव्हा हा तर शांत जे होत आहे तर यामध्ये तुम्ही हे हे जे आहे की आपल्या सिस्टम आपल्याला कंट्रोल नाही, आपण ते आपल्या सिस्टमला ज्या टायमाला कंट्रोल करायचं. आणि त्यामध्ये एकदम सोपं आहे. ओके, सोपं म्हणजे काय आहे, यामध्ये आपली जे थॉट्स जे होतात ते ऑटोमॅटिक होतात. आपल्याला डिलिबरेटली करायला पाहिजे. करायला पाहिजे. आता मी तुम्हाला आणखी एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. हे जे आहे कसं करतात, विनाकारणाने मग हसायला चालू होतं. अच्छा. मी जर असलो की तुम्हाला ते हसावं. आता तुम्ही गार्डन मध्ये बसता, लाफ्टर हे अरे आहे. ते काय ते थेरपी आहे. विनाकाराने ते जर हसलं बरोबर. आपल्या त्या माइंडला कळतं, म्हणजे त्याला वाटतं ना आपलं खुश आहे, आपण चांगलं चाललंय. काही असो तुमचं, बाकीचं काही असो, बरोबर. तुम्ही ज्या टायमाला जर हसायचं हे केलं ना की ऑटोमॅटिक तुम्हाला ते फील गुड केमिकल येतात. ओके. फील गुड केमिकल यामध्ये आपलं यामध्ये येतात. आणि आणखीन हे जे आहे आता म्हणजे सध्याचं काय असतं की पुष्कळ लोकांना इमोशनल सायकोलॉजिकल म्हणजे ते बरोबर. आपलं हे फिरतं, म्हणजे काही कधी कधी काय असतं की आपल्या मनात कशाला म्हणजे डोक्यामध्ये काय येतं आपल्याला ते कळत सुद्धा नाहीये की बरोबर. आपण अपसेट कशासाठी, क्लॅरिटी नसतं. तर जे क्लॅरिटी ज्या टायमाला नसेल तुमचं हे जे आहे तर त्याला बोलतात एक जर्नल. म्हणजे ते एका डायरी पुस्तकामध्ये लिहा. पहिले इनिशियली पाहिजे तर काय ओके. तुमच्या डोक्यात काय असतं ना ते जस्ट लिहून काढा. ओके. लिहून इनिशियली पहिल्यांदा एक दोन तीनदा असंच होईल की तुम्ही काही त्यामध्ये मी बरोबर लिहिते का, हे अक्षर बरोबर आहेत का, स्पेलिंग बरोबर म्हणजे रायटिंग बरोबर काय, काहीच नाही, त्यामध्ये डिस्टर्बन्स येईल.
ओके जे काय डिस्टर्बन्स जे आहे ते पेपरमध्ये घाला. ओके ज्या टायमाला तुम्ही ते पेपरमध्ये म्हणजे जर्नलमध्ये ते लिहिता ना, ते लिहिल्यावर तुमचं काय असतं की माइंड स्लोली बघा ते क्लॅरिटी ऑटोमॅटिक त्याचं क्लॅरिटी होणार ओके क्लॅरिटी होतं आणि त्यामध्ये तुम्हाला ते तर क्लिअर होतं की ते आपलं हे असतं की स्मोक त्यामध्ये निघून जातं आपल्याला कशासाठी म्हणजे ते आपलं व्हॉट इज वरिंग आपलं हे जे आहे व्हॉट बरोबर इज काळजी का वाटते ते काळजी का निघून जातं. वाटतं ते निघून जातं. ह्याच्यामधला आणखीन एक असा पॉइंट मला एक विचारायचा होता. डिप्रेशन हा एक शब्द आहे हम्म. जो स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी खूप गरजेचा वाटतो त्यावेळेला. कारण डिप्रेशन म्हणजे स्ट्रेसची एक्स्ट्रीम लेवल असं म्हटलं जातं बरोबर आहे. की जिकडे मग तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट लागतात, सगळ्याच गोष्टी लागतात. डिप्रेशन आणि स्ट्रेस हे कसं गणित आहे, ह्यांचं दोघांचा मॅच पॉईंट कसा येतो आणि हे कसं कमी करायचं जेव्हा तुम्ही डिप्रेशन लेवलला असता तेव्हा? यामध्ये काय माहिती आहे का की स्ट्रेस जे आहे हे बॉडीचं रिॲक्शन आहे. डिप्रेशन इज ऑल्सो पार्ट ऑफ दी बॉडीज रिॲक्शन. तरी डिप्रेशन जे आहे स्ट्रेसमध्ये कसं असतं की तुम्हाला जर जर काही प्रॉब्लेम असेल आणि त्याचा विचार चालत असेल ओके तर त्यामध्ये तुमचं ते स्ट्रेस रिॲक्शन म्हणजे ते हे होतं. कधी माणसांना असं वाटतं की यामध्ये सोल्युशनच नाही आहे. आपण एक हेल्पलेस फिलिंग करतोय. बरोबर आपल्या स्वतःला ते बरं वाटत नाही आणि एक हेल्पलेस आपलं की काय आहे यामध्ये जे आहे. तर आपल्या लाईफबद्दलच आपल्याला ते एक डिप्रेस फिलिंग येतं. बरोबर तर यामध्ये मोठी यामध्ये काय माहिती आहे का की त्याला बोलतात इलॅस्टिसिटी. म्हणजे बरं ब्रेनमध्ये ते कम्प्लीट केमिकल चेंजेस येतात. ओके त्याचा टोटल केमिकल चेंजेस आणि डिप्रेशनमध्ये हे असं स्ट्रेस रिडक्शन हे ते सगळं काम करत नाही. त्यामध्ये फर्स्ट म्हणजे काय असतं की त्यामध्ये ते केमिकल इम्बॅलन्स जे असतात ते बॅलन्स करावं लागतं. ओके त्यांची डोपामिन सोराटन म्हणजे त्यामध्ये हे बघा ते म्हणजे थ्रू मेडिसिन सुद्धा ते मेडिसिन सुद्धा असेल की बरोबर स्लीपिंग मेडिसिन असेल किंवा बाकी मेडिसिन सुद्धा यासाठी इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही ते सायकाट्रिस्ट आणि यामध्ये तरी हे बघ ते काय असतं की त्यामध्ये ब्रेनचं इलॅस्टिसिटी तसं होऊन जातं. तर त्याला जरा बाहेर येण्यासाठी ते म्हणजे आपलं जे असतं की तसं ते हे घेतलेलं बरं पडतं आणि त्यामध्ये हे बघा काय असतं की आपल्या आता सध्या असं आहे ना आपल्याला वाटतं की मेंटल म्हणजे सिकनेस किंवा मेंटल एज आहे. हे बघा जसं तुमचं फिजिकल होतं ना तसं मेंटली सुद्धा होऊ शकतं. आणि बरोबर जसं फिजिकलमध्ये काही असं असेल की त्यामध्ये आपण जसं मेडिसिन घेतो तसं मेंटली सुद्धा आपण ते मेडिसिन घेऊन आपलं ते बरोबर ते चांगलं खरं होतं. तर यामध्ये जे आहे हे बघा माइल्डमध्ये इट्स ओके. तुम्ही आपलं स्वतःला हे चेक केलं तरी त्यामध्ये ते आपलं हे जे आहे तर डॉक्टरांना कन्सल्ट करून डॉक्टरांचं जे मेडिसिन जे आहे आणि बरं बाकीचं ते आपलं हे जे असतं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके आणि इट इज म्हणजे असं काही एक्स्ट्रीम नाही आहे इट इज क्वाईट पॉसिबल. म्हणजे बरं हे बघा सिच्युएशन टू सिच्युएशन. तर सिच्युएशन काय असतं की आपण त्या सिच्युएशनमधून म्हणजे म्हणजे जरा बाहेर येणं दॅट बिकम डिफिकल्ट. आपण म्हणजे ते आपल्या का डिप्रेस फिलिंगमध्ये असतो आणि त्यामध्ये आपल्याला सपोर्ट भेटतं की त्यामध्ये आपण बाहेर आलो बरोबर की त्याचं हे जे आहे यामध्ये एक उदाहरणच आहे. आता इलॉन ओके मस्क इलॉन मस्क ज्या टायमाला त्याच्या वडिलांनी त्यांना बाहेर घातलं होतं साऊथ आफ्रिकामध्ये ते बाहेर गेले होते कॅनडामध्ये आणि कोणी बरोबर विचारलं नव्हतं ही इंटू बिट इंटू डिप्रेशन तरी त्यांनी ते बाउन्स बॅक केलं. म्हणजे ते ओके आपलं बाउन्स बॅक करून देर आर सो मेनी इन्स्टन्सेस की हे जे आहे आणि यस गॉन इन टू प्लेसेस म्हणजे आपलं जनरल आपलं हे जे आहे तरी त्यामध्ये सुद्धा हे जे असतं की पेसेस सुद्धा असतात. इट इज बेटर टू कन्सल्ट अ मेडिकल कन्सल्टंट ओके एवढंच हे जे आहे यामध्ये. बरोबर हा. गुरुप्रसाद सर तुम्ही मला स्ट्रेस सांगितला, स्ट्रेस म्हणजे काय सांगितला, स्ट्रेस रिड्यूस करण्याच्या टेक्निक सांगितल्या, त्यातल्या काही टेक्निक्स आपण आत्ता इथे वापरही केला आणि जेणेकरून आजच्या रोजच्या जीवनामध्ये ॲटलिस्ट तुम्ही ट्रेनमध्ये बसला आहात आणि बाहेर पडलाय, स्ट्रेस वाटतंय, तुम्ही ब्रीद आउट आणि ब्रीद इन करा. जिकडे आपण मेडिटेशनमध्ये ब्रीद इन आणि ब्रीद आउट सांगतो तिथे तुम्ही हे टेक्निक एक्झॅक्टली उलटं सांगितलंय. स्ट्रेस रिड्यूस करणं किंवा स्ट्रेस कमी करणं हे जेवढं गरजेचं आत्ताचं झालंय तेवढंच तो येऊ नये म्हणूनही तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे आपण काम करणं गरजेचं आहे.
तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला स्ट्रेस रिड्यूस थेरपी याच्याबद्दल सांगितलं. कारण स्ट्रेस मॅनेजमेंट थेरपी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, पण स्ट्रेस रिड्यूस थेरपी अजून पोहोचलेली नाही आहे. त्यासाठी तुमचं महा MTB तर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. रोजच्या जीवनामध्ये स्ट्रेस हा आता तुमचा सोबती झालाय. खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. हा सोबती आता आपल्याबरोबर नसावा, यासाठी स्ट्रेस कमी करणं म्हणजे ताण कमी करणं खूप गरजेचं आहे. तो कशा पद्धतीनं कमी करा, कशा पद्धतीनं तुम्ही अनेक तंत्रांचा वापर करा, या सगळ्या गोष्टी आपण आता डॉक्टर गुरुप्रसाद शेट्टी यांच्याकडनं जाणून घेतल्यात. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावरचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी महा MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.